श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे। आपण पाहू शकता की संध्याकाळी 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता मंदिरावर विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात देखील करण्यात आलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहता येईल तर आपण मंदिराच्या वरती पाहिले तर मोठ्या प्रमाणात देखील फुलांची आरास देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की 25 फुलं अलग अलग प्रकार वापरण्यासाठी 25 क्विंटल फुलं वापरले गेलेले आहेत। त्यामुळे आपण पाहू शकतो की मंदिर अशी आकर्षित सुंदर अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण सजावट धनंजय नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आहे। नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे आहेत आणि संपूर्ण ही रोषणाई सगळं त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की संध्याकाळी 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेले आहे। भाविकांच्या मोठ्या मात्रेने रांगा देखील लावण्यात आलेल्या आहे। ट्रस्टच्या वतीने या तिथे भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर 135 सीसीटीव्ही देखील कॅमेरे लावण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू यासाठी आपण बघू शकता की पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। भाविकांसाठी या ठिकाणी पाहू शकता महिला आणि पुरुषांची या ठिकाणी 2 विशेष रांगा देखील लावण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी 100 रुपयाच्या 500 देखील सुविधा करण्यात आलेली आहे। दिवसामध्ये आपण पाहू शकता की 3 ते 4 लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, ज्ञानभारती, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।